पहिले बीजेपीत जायचं म्हणलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचे दहशत बीजेपी मध्ये कोणी येत नव्हते. तुमच्याकडे जिल्हा परिषदचा सभापती नाहीये, पंचायत समितीचा अध्यक्ष नाहीये, जिल्हा परिषद अध्यक्ष नाहीये, पंचायत समिती सभापती नाहीये आणि तुमच्याकडे प्रशासक काम करतायत, तर मग खरंच विकास होतोय का? त्या नुसतं वावड्या उठवल्या जात आहेत सगळी? अहिल्यानगर जिल्ह्यात दिलीप गांधी सारखा खासदार होऊच शकत नाही. 100%. त्यांचं कारण असं लंके साहेबांचा जेव्हा आपलं काही एवढं संबंध आलेला नाही. नाही 1.5 वर्षात अजूनपर्यंत निलेश लंकेचं एकही काम दिसलं नाही. म्हणजे आपल्या तालुक्यातच दिसलं नाही. ते इकडे चक्कर पण नाही फक्त कार्यक्रमांना चक्कर होती. आपण आहे ना आज चिचुंडी पाटील मध्ये येतं माझ्यासमोर बबन शेख येतं, जे मी लहानपणीपासून पाहतोय की बऱ्याचशा राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये ते आजपर्यंत सहभागी झालेत. आणि त्याचबरोबर काही आता मला थोडं वाटतंय की ग्रामीण भागातले काही प्रश्न म्हणा किंवा काही गोष्टी येतात त्या समस्या असं जास्त भेडसावत आहेत, पण ते कोणत्याच प्रकारच्या शासनाकडून किंवा सरकारकडून किंवा कोणत्या पक्षाकडून पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे मी आज त्यांच्यासमोर बसलोय, काही प्रश्न विचारता येतील आणि मला समाधानकारक उत्तर यांच्याकडून मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळं आपण बोलूया आज बबनराव शेळके यांच्यासोबत. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रशासक नेमलेल्या असल्यामुळं काय फरक पडतोय नेमकं ह्या गोष्टींवर? जरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये प्रशासक नेमलेलं जरी असत, परंतु प्रत्येक गावामध्ये सरपंच आणि ग्रामविस्तारक अधिकारी आहेत. आणि खरं पाहता ते किती पॉवरफुल आहेत याच्यावरती काम आणण्याचं डिपेंड आहे. जर समजा ग्रामसेवक आहे, त्याने जर कुठले ठराव घेऊन पंचायत समिती जिल्हा परिषदकडे प्रस्ताव देऊन त्याचा जर पाठपुरावा केला नाही, त्याच्यानंतर सरपंचांनी बी केला नाही, तर त्या ठिकाणी निश्चितच विकास हा खंडित होऊ शकतो. आणि खरं पाहता जिल्हा परिषद पंचायत समिती ही 4-5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव म्हणा किंवा काही कारणास्तव त्या झाल्या नाहीत. परंतु विकास झालाच नाही असं नाही. ज्या ठिकाणी ग्रामविस्तारक अधिकारी, ज्याला आपल्या गावामध्ये काय कमी आहे, कशाची गरज आहे, तो त्या सर्व पद्धतीचे ठराव ग्रामसभेमध्ये घेऊन ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये ते ठराव पूर्ण करून जर ठरावावरती घेऊन गेला आणि पाठपुरावा केला तर निश्चित जे अडलेले काम आहेत ते झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. ते सगळं खरं आहे, पण त्याच्या पुढे एक गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यच नाहीयेत, तुमच्याकडे जिल्हा परिषदचा सभापती नाहीये, पंचायत समितीचा अध्यक्ष नाहीये, जिल्हा परिषद अध्यक्ष नाहीये, पंचायत समिती सभापती नाहीये आणि तुमच्याकडे प्रशासक काम करतायत, तर मग खरंच विकास होतोय का? का नुसतं वावड्या उठवल्या जात आहेत सगळीकडे? नाही, विकास होतच नाही असं नाही. आता जास्त लांब जाण्यापेक्षा आपल्या गावात पहा, ग्रामीण रुग्णालय आहे, ते पण साधारण 3-4 कोटीचं, ग्रामपंचायत भव्यदिव्य आहे आणि गावातील जवळजवळ 90% रस्ते हे कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. 90% बंदिस्त नाल्या झालेल्या आहेत. आणि याला कुठतरी ग्रामसेवक, सरपंच आणि त्यांची जी बॉडी आहे ग्रामपंचायतची, याच्यावर सर्व काही आहे. आणि काही एखाद्या ठिकाणी समजा पंचायत समिती सदस्य नसल आणि त्या विभागाच्या ज्या योजना येतात त्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी किंवा सरपंचांनी पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जाऊन माहिती घेऊन आपल्या ग्रामस्थांपर्यंत ती माहिती पुरवणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या ग्रामस्थांचा त्यामध्ये फायदा होईल. म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेले जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती नसले तरी विकास होऊ शकतो. 100% असं काहीच नाही, असावं असं काही नाही. त्याला कारणीभूत, त्याला एक महत्वाचं कारण असं आहे, महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असणारा जो महत्वाचा निधी आहे तो ग्रामपंचायतकडे वळवलेला आहे. त्यामुळं पंचायत समितीमध्ये जवळजवळ मी तर म्हणतो 25% निधी राहिलेला असं, 75% ग्रामपंचायतकडे वळवलेला आहे. त्यामुळे पंचायत समितीकडून काही विकास होईलच असं काही नाहीये, कारण निधी सगळं ग्रामपंचायतकडे वळवलाय.
मी थोडस तुमच्या पर्सनल याच्याकडे येईन, लाईफ कडे आता हा, थोडस, हा. की तुम्हाला 20 ते 25 वर्षापासून मी मी जन्मल्यापासून मला जेव्हापासून कळतंय ना त्यावेळेस पासून तुम्ही भारतीय जनता पार्टीत काम करताय. परंतु तुम्ही एवढ्या याच्यावर तुमच्याकडं प्रदेशचं पद आहे, कृषी याचं, पण तुम्ही पंचायत राज विभागाचं, पण तुम्ही फक्त गावापुरतेच मर्यादित का राहिले आतापर्यंत? एवढं पद असताना जर आपण म्हणतो भारतीय जनता पक्षाची स्थापनाच अंत्योदय या विचारावर झालेली आहे, म्हणजे उपाध्याय आणि आपले ज्यांनी स्थापना केली त्यांनी, तर अंत्योदय या विषयावर किंवा ह्या पॉइंटवर स्थापना झालेली. अंत्योदय म्हणजे काय? शेवटच्या अंताला असलेल्या व्यक्तीचा उदय करणं किंवा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला ओळखलं जातं. मग तुम्हाला कार्यकर्ता म्हणून न्याय देण्यास आजपर्यंत भारतीय जनता पार्टी कमी ठरली का? कारण की तुम्ही दिलीप गांधी साहेबांचे एकदम जवळचे कार्यकर्ते होते, त्याच्यानंतर बबनराव पाचपुतेंच्या पण खूप जवळ तुम्ही पहिल्यापासून, तरी पण तुम्हाला आजपर्यंत राजकीय न्याय का नाही मिळाला? तुम्हाला पर्सनल फायदा झाला असं नाही झाला मला नाही माहित, पण राजकीय न्याय का नाही मिळाला तुम्हाला आजपर्यंत? आता त्याचं कारण असं आहे, पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये मोजकेच नेते पुढारी कार्यकर्ते होते. आता भारतीय जनता पार्टीचा चितवंडीतील फाउंडरच मी आहे. त्या काळातील पहिले बीजेपीत जायचं म्हणलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचे दहशतीमुळे बीजेपी मध्ये कोणी येत नव्हते. त्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीची स्थापना केली, एक ग्रामपंचायत सदस्याला आणि कार्यकर्त्यांना घेऊन. त्यानंतर माझ्यावरती अन्याय झालाच असा पक्षातून असं काही वाटत नाही, परंतु मोठ्या पदावर न जायचं कारण असं, पदाचं सोडा, पण तुम्हाला मला कुठं कोणत्या कार्यकर्त्यांनी कोणत्या नेत्यांनी तुम्हाला पुढं नेताना पाहिलं नाही मी तुम्हाला. मी पण आता जवळपास राजकारण पाहतोय, आता मला पण कळतंय 10 वर्षापासून थोडक्यात राजकारण, तुम्हाला कुणी पुढं नेलेलं नाही पाहिलं मी. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्षातून आलेले आमदार, खासदार, इतर मोठमोठाले नेते, आता त्यांच्या बरोबर जे आलेले कार्यकर्ते आहेत, आपल्याला कोणावरती टीका करायची नाही, ते आपलेच आहेत, परंतु प्रत्येकाला असं वाटतंय की जर हा साहेबांपर्यंत गेला तर आपल्याला अडचणी येत्या, आपल्याला कुठतरी सवत नको. हे कुठतरी यांनी मोठ्या नेत्यांचा काहीतरी गैरसमज करून दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आणि असं पण ऐका ना, असं पण काही नाही की ज्या ज्या वेळेस कार्यक्रम असतो त्या त्यावेळेस आदरणीय आपले माजी खासदार आणि सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे असतील, आपले लाडके आमदार विक्रमसिंह पाचपुते असतील किंवा शिवाजी कर्डिले असतील, आता कर्डिल साहेब नाहीच आहेत, परंतु ज्या ज्या वेळेस विक्रम पाचपुते साहेब आणि सुजयदादा विखे साहेब चितोंडीमध्ये आलेले आहेत, त्या वेळेस ते माझ्या घरी सुद्धा आलेत. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही बरोबर आहोत. आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून तालुका उपाध्यक्ष, किसान मोर्चाचा तालुका अध्यक्ष, युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस, किसान मोर्चाचा जिल्हा संघटन सरचिटणीस, या पदांबरोबरच आज भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी मी काम करतोय. त्याचं कारण मी माझ्यावर असणारी पक्षाची निष्ठा, मी केलेलं पक्षाचं काम. गेल्या 25 वर्षापासून प्रत्येक महिन्याला आपण मोतीबिंदू शिबिर घेतो, त्याच्यामधून 10-12 कोटी सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे वाचले, त्यांना कुठेतरी दृष्टी मिळाली. यांच्या आशीर्वादाने आपण जे काम करतो, आंदोलन करतो, याच्या माध्यमातून पक्षाने भरभरून दिलेलं आहे. असं नाही मला तुम्हाला ती सांगायची गोष्ट झाली, पक्षाने भरभरून दिलंय किंवा या सगळ्या गोष्टी आहे, पण मला वाटतं की काहीतरी खतखत असेल पक्षाविषयी. आजपर्यंत एवढं करून पण पक्षानं काही भरीव गोष्टी दिल्या नाहीत, असं काही वाटतं का कधी? खरं सांगा मला. नाही, आता त्याची उणीव 100% आहे, नाही असं नाही, परंतु पक्ष आपलाच आहे. कुठतरी आपणच आपल्या पक्षावर टीका करणं किंवा त्यांच्या विरोधात बोलणं आणि त्यांच्या बरोबरच राहणं हे आपल्याला पटत नाही. पण आपण ज्या वेळेस एखाद्या घरात राहतो त्यावेळेस वडील जरी आपल्याला, म्हणजे आपले 2 भाऊ असलो
तर वडिलांनी जरी मोठ्या भावाला समजा 2 रुपये दिले आणि आपल्याला 1 रुपया दिला तर आपल्याला राग येतो. बरोबर आहे. तशाच प्रकारे जर तुम्ही एखाद्या पक्षात काम करताय, एखादा नवीन आलेला व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त उंच मजल मारायचा प्रयत्न करतोय किंवा पक्ष किंवा जे वरिष्ठ नेते येतं ते त्याला साथ देत आहेत पण तुम्हाला साथ नाही देते, याची खतखत तर असेल ना 100%. कारण की ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे चांगलं की कोण कुठं होतं आणि कुठपर्यंत पोहोचलंय. बरोबर. याची खतखत किंवा खंत निश्चित आहे, परंतु याची भरून निश्चित पुढच्या काळात मिळणार आहे. आणि हे कसं तुम्ही असतं, येत्या तुम्हाला एक सांगू का? 4 महिन्यात तुम्हाला निश्चित ते पाहायला मिळणार आहे. पाहायला मिळलं तर नक्की 100% आम्हाला आवडेल ती गोष्ट पाहायला. पण कसं आहे ना, राजकारण एवढं गढूळ झालंय महाराष्ट्राचं की तुम्हाला खरंच म्हणावं लागतं की पानिपतातच विश्वास मेलेला आहे. किती काही म्हणा तुम्ही, कारण की तुम्ही जर आत्ता पाहिलं तर आपण विश्वगुरु म्हणणारे लोक होतो, पण इराण अमेरिकेकडून आपल्याला तेल रशियाकडून घ्यायची परवानगी घ्यावी लागली. तुम्हाला ही गोष्ट माहिती का? काल परवाची गोष्ट आहे ना. मग ही गोष्ट कुठंतरी आपण तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण फक्त अशा काय म्हणते आश्वासन देणाऱ्या पक्षासोबत आहे? नाही, आश्वासन नाही. आता ही गोष्ट उच्च लेवलची आहे, सर्वोच्च लेवलची आहे आणि कुठतरी तडजोडी केल्याशिवाय पण देश सुधरत नाही. आपण जर समजा आज रशियाकडून तेल घेतलं नाही किंवा अमेरिकेची परवानगी घेतली नाही, त्याचं कारण आहे भविष्यात चीन पाकिस्तान बरोबर युद्ध झालंच, रशिया शांत राहिली तर आपल्याला अमेरिकेची गरज आहे, असंही असू शकतं. पण आता जो प्रकार चालू आहे, समजा मी पुण्यात राहतो तर पुण्यात माझ्या रूमच्या खाली जवळजवळ 3-4 मेस आहेत, त्या कालपासून बंद आहेत पूर्ण. म्हणजे त्यांना गॅस सिलेंडर्स मिळत नाहीत, जे व्यावसायिक गॅस सिलेंडर्स आहेत. किंवा आज पण इथं आपण गावात जरी पाहिलं, छोट्या छोट्या गावात जिथं व्यावसायिक येतं त्यांना सुद्धा व्यवसायासाठी गॅस सिलेंडर मिळत नाही. जे घरं येतं, एखाद्याचा गॅस संपलाय त्याला गॅस सिलेंडर मिळत नाही. म्हणजे 800, 900, 700 सबसिडीवर 650 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर तोच आता ब्लॅकनी 4000, 5000, 6000, 2000, 4000 ला विकत घ्यावा लागतोय. आणि एवढं बजेट नाहीये, मला नाही वाटत एवढं सर्वसामान्यांचं बजेट आहे. आणि तर ही गोष्ट होते, म्हणजे याच्या अर्थ कुठंतरी सरकार कमी पडतंय किंवा असं काही होतंय, तुम्हाला नाही वाटत? नाही. आता त्याचं कारण असं आहे, जर युद्ध होणारच आहे असं जर आपल्या देशाचे सर्वोच्च नेते लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींना माहीत असतं, त्यांच्या मंत्रिमंडळाला जर या गोष्टी माहीत असत्या तर आधीच युद्धाच्या आधीच भरमसाठ साठा भारताने निश्चित या ठिकाणी जपून ठेवला असता, आयात केला असता. परंतु हे युद्ध अचानक चालू झाल्यामुळं त्याचा कुठतरी निश्चित आपल्यावरती परिणाम झाला, गॅसवरती परिणाम झालेला आहे, इंधनावरती परिणाम झालेला आहे. आता हे जर थोडंफार समजा महिन्याने युद्ध करू, असं करू तसं, म्हणजे ह्या जर गोष्टी घडणार असत्या तर निश्चित हा तुटवडा आला नसता, असं एक माझं प्रांजल मत आहे. नाही, ही तर गोष्ट मोदी सरकारची चांगली आहे, तुम्हाला माहित असेल नसेल, पण ज्यावेळी 2014 पर्यंत जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग पीएम होते, त्यावेळेस आपल्याकडे रिझर्व्ह जो तेलाचा किंवा एलपीजीचा साठा असायचा तो 3.5 दिवसांचा होता. आणि आता तो साठा जवळजवळ 21 ते 29 दिवसापर्यंत पोहोचवलाय. ती गोष्ट भारीच आहे. पण अशा गोष्टीत आपण अडकलोत ना, म्हणजे कोणती गोष्ट झाली कुठं पण जागतिक स्तरावर कोणती पण गोष्ट होत असते ना, त्याचा इम्पॅक्ट सर्वात अगोदर सर्वसामान्यावर आणि मिडल क्लास व्यावसायिकांवर पडतोय सगळ्यात अगोदर. म्हणजे ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध चाललं होतं तर प्रत्येक म्हणजे पुणे सोडायला लागले होते काही लोक, की पुणे मोठं शहर आहे, ते सर्वसामान्य. कोरोना एवढा मोठा इम्पॅक्ट आला, सगळा ताण खेड्यांवर आला, किंवा कोणती गोष्ट झाली तर खेड्यांवर येते. मग खेड्यांनाच का, म्हणजे गांधीजी फक्त म्हणून गेले खेड्याकडे चाला, पण खेड्यांकडं कुणीच लक्ष देत नाहीये म्हणजे आजपर्यंत, असं मला वाटतंय. का असं? कारण की आता जरी सगळं तुम्ही म्हणता सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं सरकार व्यवस्थित करतंय, तर शेतकऱ्यांना गोष्टी नाही मिळत येत व्यवस्थित, किंवा भाव जी MSP आहे, मॅक्झिमम सेलिंग प्राइस व्यवस्थित भेटत नाहीये, बऱ्याचशा गोष्टी आता, किंवा जे कामगार आहेत त्यांना न्याय भेटत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, कोणत्या गोष्टी बदल करायला पाहिजे? मी 100% मानतो की
मोदीजी हे पर्सनली त्या गोष्टींपासून फायदा नसेल होत किंवा त्यांना फायदा द्यायचा आहे असं कोणी मूलबाळ किंवा त्यांना फॅमिली नाहीये की जे त्यांच्या स्वतः घाबाड सगळं पोटात घालून ठेवतील. पण कुठंतरी वाटतं का तुम्हाला जे त्यांच्या खाली लोक तयार होत आहेत किंवा जे काम करतायत ते खरोखर खरंच त्या लायक आहेत का असं वाटतंय का तुम्हाला? आता सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कामं केले जातात आपल्या महाराष्ट्रासाठी, तुम्ही जे सांगता समजा की लाडक्या बहिणींसाठी सध्या 1500 रुपये चालू आहेत. त्याच्यानंतर आता 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी बरोबर. आणि रेग्युलर वाल्यांसाठी 50,000 रुपये माफ करणार आहे. आता राहिला ऐका ना, राहिला विषय शेतकऱ्यांचा महत्वाचा. तुम्ही जे म्हणतात की शेतकऱ्यांना हमी भाव नाही, थोडक्यात तुमचं म्हणण्याचा उद्देश तो आहे. तिथपर्यंत ठीक आहे. आता या वर्षी सोयाबीनला बऱ्यापैकी बाजार आहे. आता मी 55 रुपयाच्या आसपास, म्हणजे 50 ते 55च्या रेंज मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं काय होतंय की आपल्याला कोणावर टीका करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही. सर्व शेतकरी वर्ग आपलाच आहे. मी सुद्धा शेतकरीच आहे. परंतु आपण पाहतो पूर्वीच्या काळी कांदा फक्त आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी पिकत लावित होत. आता उत्तर प्रदेशमध्ये पण कांदा आहे. बांगलादेशमध्ये कांदा निघायला लागला की त्या ठिकाणी आयात होत होता. दुसरी गोष्ट, पूर्वी ज्वारी, बाजरी, हरभरा, कडधान्य, गहू हे पीक मोठ्या प्रमाणावर होते. बरोबर. परंतु आज ज्या शेतकऱ्यांकडे समजा उदाहरणार्थ 10 एकर शेती आहे, तो शेतकरी काय करतो, 8 एकर कांदाच लावतो आणि 1 एकर गहू, 1 एकर काहीतरी, अर्धा एकर काहीतरी अशा पद्धतीचं करतो. आणि खरं गणित इथंच बिघडलं जातं. कांदा खाऊन किती जण. आता उदाहरणार्थ माझ्याकडे 3 एकर शेती आहे. आज मी 3 पैकी 2-2.5 एकर कांदा लावलाय. बरोबर. गव्हाकडे दुर्लक्ष केलं. ज्वारी आता डुकरासारख्या याच्यामुळे ज्वारी वगैरे होत नाही. ते एक मोठी दुर्लक्षित म्हणजे डेंजर बाब आहे डुकरांची. परंतु इतर पिकांकडे जे आपण दुर्लक्ष करीत चाललोय आणि इतर राज्यांमध्ये कांदा पीक घ्यायला लागलं. मग नेमके आता समजा सरकारने गडीवर कांद्याला हमी भाव दिला 20 रुपये कांदा. म्हणजे माझी एक शंका म्हणून सांगतो बरं का, की मला नाही वाटत इतर पीक शेतकरी पेरतील, कांदाच पेरणार. मग शेतकरी असं ती सरकार असं अनुदान कितपत देणार आहे देऊन असं आहे ना. समजा आता बांगलादेशमध्ये भारत पाकिस्तान चीनमुळे ते चिंच ऐकत येत, आपला कांदा काही प्रमाणात कमी घ्यायला लागले. परंतु आज महाराष्ट्रात जवळजवळ 70 ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागले. त्यामुळं काय होतं, एकच पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्यामुळं शेतकऱ्यांवरती कुठतरी अन्याय झाला असं होतंय. परंतु तरी सुद्धा सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि शेतकऱ्यांना मोदी साहेबांनी नांगरटीसाठी आणि या गोष्टींसाठी 12,000 रुपये वर्षाला देत यायचे. पण तरी सुद्धा कुठल्या तरी 2-3 वस्तूंना का होईना आपल्या सरकारने निश्चित हमी भाव द्यायला पाहिजे. यासाठी मी सुद्धा म्हणजे हे आहे की द्यायला पाहिजे, परंतु सरकारला ते देता येत नाही. पण तुम्हाला अशी गोष्ट आहे. तुम्ही आता बोलले की सरकारने ज्यांचं कर्ज आहे त्यांना 2 लाख रुपये माफ केले आणि ज्यांचं जे रेग्युलर कर्ज, नियमित कर्ज भरतायत त्यांचे 50,000 सबसिडी देणार. ही कुठंतरी नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी अन्याय नाही का? म्हणजे जो नियमित कर्ज भरतोय त्याला फक्त 50,000 रुपये फायदा होणार आहे आणि जो वर्षानुवर्ष फक्त कर्जमाफीच्या जीवावर, कर्जमाफीच्या स्वप्नावर पैसे भरत नाही, त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांमुळं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय नाही होते का? आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवरती यामधून निश्चित अन्याय होत आहे, या मताशी मी सहमत आहे. परंतु जे खरोखरच गळालेले शेतकरी आहे, जे कर्ज
फेडू शकत नाही किंवा त्यांचे पीक चांगले आलेले नाही, हम्म. पिकाचं नुकसान झालेलं असावं, यामुळं शेतकरी कुठतरी कर्जबाजारी झालेला असावा आणि ते कर्ज भरीत नाही. असावापेक्षा मला असं वाटतंय की ज्यांना म्हणजे जे नियमित कर्ज भरतात ना, त्यांना हे सांगू राहिलेत की तुम्ही पण नियमित कर्ज भरू नका, असं मला वाटतंय. ही डिरेक्टली असं होतं की तुम्ही नियमित नका भरू, तुमची पण कर्जमाफी होईल. असं नको व्हायला ना. जो नियमित भरतोय तो म्हणाल की उगाच आपण भरलं, आपली पण कर्जमाफी झाली असती, तर आता शेतकरी भरणारच नाहीत पैसे. असं होऊ शकतं. नाही नाही, ह्या गोष्टी निश्चित होऊ शकतात. यासाठी आता कसं आहे, सध्या मोठ्या प्रमाणावर निधी शासनाला इतर ठिकाणी द्यावा लागतोय. आता कर्जमाफीत सुद्धा करोडो रुपये जाणार आहेत. लाडक्या बहिणींना 30-40 कोटी रुपये मला वाटतं महिन्यालाच लागतात. 30-40 हजार कोटी. हा, नेमकी शासनाने काय काय करायला पाहिजे याकडे शासनच काय होईल. कसं होतं की एखादं कुठतरी थोडंफार माग पुढे तुम्हाला जाऊन खरं कुठतरी सांगू समसमान गोष्टी व्हायला पाहिजे. मी माझं एक प्रांजळ मत सांगतो की त्याच्यानंतर नाही, मला सरळ सरळ असं वाटतं की जे सध्याचं सरकार आहे ते सक्षम बनवण्यापेक्षा एक लालच देते समाजाला, आणि त्या लालचीमुळेच कुठंतरी तुम्ही महायुती म्हणून किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून विजयी होत आहेत. नाही नाही नाही, असं नाहीये. काय होतंय, भारतीय जनता पक्षाचे सध्या आमदार खासदार मोठ्या प्रमाणावर जरी असले, परंतु आमच्यासारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते तळागाळात जाऊन जनतेपर्यंत पक्षाचे विचार, पक्षाने केलेले कामं, या सर्व गोष्टी तिथपर्यंत घेऊन जाते. त्यांना त्या गोष्टी माहीत होत्यात. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार पुन्हा सत्तेवर गेल्या 20-25 वर्षापासून आलं नाही. त्यानंतर पक्षाने सरकारने जे धोरण अवलंबवले ते विशेषतः महसूल मंत्री बावनकुळे साहेब एवढे भारी कार्यक्रम त्यांचे चाललेत शेतकऱ्यांसाठी. योजना एवढ्या भारी चालल्यात की जर शेतकऱ्यांना रस्ता नसेल तर 12 फुटाचा रस्ता लगेच काढून देणार. 20 दिवसात नाव नोंद तुमची दप्तरी लागणार वारस हक्कानी. म्हणजे शेतकऱ्यांना जिथं कमी तिथं आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब हजर आहेत. अशा म्हणजे एवढ्या योजना त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत आणल्यात. बरोबर. की नेमकी ज्यावेळेस मतदार हा मतदान करायला जातो त्यावेळेस नेमकी तो सुद्धा व्हायबल होतो की नाही, आपल्यासाठी एवढ्या योजना भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने आणलेली आहेत, मग आपण त्यांना मतदान करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपले पालकमंत्री आदरणीय विखे साहेब हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या अहिल्यानगरसाठी आणतात. त्यामुळं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर विकास चाललेला आहे, त्यांना आदरणीय आपले आमदार सभापती रामचंद्र साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा विखे असतील, आदरणीय पाचपुते साहेब असतील, बाकीचे जे आमदार आहेत ते मोठ्या चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात. ते कुणाला म्हणून विकास कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. त्यामुळं मतदान हे भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीलाच होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादीने कितीही बॉम्बा ठोकल्या, ते असं करतात ते तसं करतात, कामच करीत नाहीत, योजनाच राबवत नाहीत. परंतु आपल्यासाठी काय योजना राबवल्यात हे शेतकरी आणि सर्वसामान्यांना माहीत असतं. त्यामुळं निश्चित प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीला मतदार हा मतदान करीत असतो. आणि आता मी 2-3 प्रश्न विचारतो अजून, त्यांचे उत्तर फक्त 2-2 वाक्यातच पाहिजेत मला. फरक काय सुजय विखे आणि निलेश लंके, 2 खासदार झाले आता नवीन. मी दिलीप गांधींबद्दल नाही बोलत, पण सुजय विखे वर्सेस निलेश लंके यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? म्हणजे 2च वाक्यात उत्तर पाहिजे मला थोडक्यात. आता त्या दोघांचं तर आहेच आहे, परंतु तुम्ही दिलीप गांधींचं नाव घेतलं, तुम्हाला सांगतो
अहिल्यानगर जिल्ह्यात दिलीप गांधी सारखा खासदार होऊच शकत नाही. 100%. त्यांचं कारण असं, हम्म, ज्यावेळेस ते जामखेडला जायचे, फोन यायचा, बबन कुठे आलो, हम्म. अहो ते 15-15 20-20 मिनिट तुमच्याच हॉटेलमध्ये Yes, येतं बसून yes, राहायची. yes, बरोबर. मी नसताना हम्म, सगळे लोक स्टँडवरची त्यांच्या जवळ गोळा व्हायची. हम्म, मी आपलं टाकावं तर यायचं, तोपर्यंत ते बसलेच राहायचे. आणि त्यांचा कुठतरी आपण सत्कार करायला पाहिजे. हम्म. ते आल्यानंतर कुठतरी फंडाकड्यांची आतिषबाजी करायला पाहिजे. असं जिंदगीत माझ्या मनात कधीच आलं नाही. त्या माणसाला मी साधं नारळ काही फेडा सुद्धा कधी घातला नाही. हम्म. असं व्यक्तिमत्व विशेष म्हणजे प्रेम होतं. दिलीप गांधी. आणि त्यांची पर्सनल किती महत्वाची मिटिंग राहू द्या, त्यांचा दरवाजा उघडणार, डायरेक्ट जाऊन बसणार, आपले कपडे सर्वसामान्य, राहणीमान सर्वसामान्य, बाकीचे लोक तोंडाकडे पाहायचे, दिलीप गांधी म्हणायची, तो तिथंच बसणार, हम्म, विषय नाही. आणि राहिला विषय लंके साहेब आणि विखे साहेब, आदरणीय माजी खासदार सुजयजी विखे साहेब. आता या दोघांमधला फरक असा आहे की सुजय विखेंच्या हातामध्ये सरकार आहे, सरकारच्या मोठमोठ्या योजना आहेत. आणि आदरणीय त्यांचे पिताश्री आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हम्म. यांचा आशीर्वाद मोठा आहे. यांनी सांगायचं आणि त्यांनी वरून कामं मंजूर करून आणायची. हम्म. त्यामुळं आदरणीय माजी खासदार आणि सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे साहेब हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास कामं करून राहिलेत. आणि लंके साहेबांचा एवढा आपला काही एवढा संबंध आलेला नाही. नाही, नाही, नाही. नेमकी कामाच्या बाबतीत आता हे बघा. त्यांचा निधी जो काय असतो खासदाराचा मोजकाचा असतो. आता गांधी साहेबांच्या याच्यावरून आम्ही भरपूर अभ्यास केलाय. त्यामुळं निधी आणण्यास ते कुठतरी कमी पडणार, कारण सरकार त्यांचं नाहीये. नाही, पण ते खरं आहे. पण बघा तुम्ही की सुजय विखे असतील किंवा अगोदर खासदार कोणी पण असतील, दिलीप गांधी साहेब खासदार असताना बीजेपी सरकार वर नव्हतं, तरी पण तुमच्या माध्यमातून किंवा आपल्या गावात बरेच कामं झाले. सुजय दादांनी पण भरपूर कामं केले आपल्या गावामध्ये. पण निलेश लंकेंनी ह्या दीड वर्ष झालं जवळपास, 1.5 वर्षात अजूनपर्यंत निलेश लंकेचं एकही काम दिसलं नाही. म्हणजे आपल्या तालुक्यातच दिसलं नाही किंवा इकडे चक्कर पण नाही झाली. फक्त कार्यक्रमांना चक्कर होती, कामांसाठी किंवा उद्घाटनांसाठी सुद्धा चक्कर होत नाही. याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? आता याबद्दल त्यांचे कार्यकर्ते सांगू शकतील. ठीक आहे, मी 4-5 नावं घेईल तुम्हाला. एका शब्दात त्या व्यक्तीला हे करायचंय, काही म्हणजे एक शब्दात त्यांचं वर्णन करायचं. दिलीप गांधी साहेब, एका शब्दात वर्णन करायचंय तुम्हाला त्या व्यक्तीचं. कसा वाटला, काय वाटतं तो व्यक्ती तुमच्यासाठी, काय आहे तो व्यक्ती दिलीप गांधी साहेब? दिलीप गांधी साहेबांचं असं होतं की आपला कार्यकर्ता कसा राहतो यापेक्षा, त्याच्या राहणीमानापेक्षा तो पक्षासाठी किती चांगलं काम करतो याकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांच्याजवळ एखाद्या गावचा पॉवरफुल सरपंच जरी आला आणि पक्षाचं काम करण्यासाठी करणारा सर्वसाधारण तळागाळातला कार्यकर्ता जर आला तर दिलीप गांधी हे आधी कार्यकर्त्याला महत्व द्यायचे, सरपंचाला नंतर मान द्यायचे. कारण पक्षासाठी काम कोण करतंय त्याला आधी प्राधान्य दिलीप गांधींकडे होतं. म्हणजे उदाहरण तुम्हाला मी आज सध्या कोणता बी खासदार येऊ द्या, आमदार येऊ द्या, अहो लाखो रुपयाची फटाकडी बाजी लाखो 200-300 लोक गोळा जमून लगेच जेवण असं जिंदगी दिलीप गांधींना. अहो तुमच्या हॉटेल मधलं एक चहा सोडून मी कधी काही वाजलं नाही इथं आल्यानंतर. आणि त्यांनी पण आपल्याकडे कधी अपेक्षा केली नाही. त्यांना माहिती आपला कार्यकर्ता सर्वसामान्य, त्यांनी आपल्या फेट्याची किंवा साध्या नारळाची अपेक्षा केली नाही. म्हणजे असा नेता माझ्या अनुभवातून पुण्य होणे नाही. या अगोदर माझे खासदार आदरणीय बाळासाहेब विखे सुद्धा होते, त्यांच्यानंतर दिलीप गांधी, आता याच्यानंतर आता सध्याचे भरपूर आहेत. पण ते आले म्हणजे इकडं असं वाटतं की खूप मोठी यात्राच भरली का काय, दिवाळी दसरा चालला का काय असं होतंय. परंतु दिलीप गांधी आल्यानंतर असं काहीच नव्हतं. फक्त 550-100 लोक लगेच गोळा व्हायचे, तेवढा चहा प्यायचे, चालले पुढं. असं म्हणजे हा फरक.
म्हणजे यांच्यामधला फरक सांगायचं म्हटलं तर 100% खर्च टाळून ते काम करत होते. कारण तो हा जो लाखभर रुपये 50-50 हजार रुपयाचा तुरडा होता, हम्म. त्यांना ती अपेक्षाच नव्हती. काम म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता कायमस्वरूपी त्यांच्याकडे जायला काही म्हणजे लाजत नव्हता, किंवा चला भाऊ खासदार आहे, आता मी कसं काय असं कोणाला वाटत नव्हतं. आता यांच्याकडे जायचं म्हणलं काही ठिकाणी आधी PM ना फोन करा, साहेब येणार येतं का, असं तरी बंधींचं नव्हतं. असं आता शेवटचं आपण एक फक्त, आता तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळायला हव्या, राजकीय दृष्ट्या कोणत्या गोष्टी मिळायला हव्यात इथून पुढे? आता राजकीय दृष्टिकोनातून आता आपल्या ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली आणि होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती निवडणूक लढवण्यास मी आता इच्छुक आहे. आता रेसमध्ये बरेच जण आहोत, परंतु पक्ष देईल त्याचं काम सगळेच करणार, नाही परंतु उमेदवारी मिळेल अशी माझी एक अपेक्षा आहे. ह्या वेळेस पण पहिल्या वेळेस सारखं तुम्हाला ना म्हणजे ना भेटलं किंवा डावललं गेलं तर मग तुमची भूमिका सेमच राहील का? नाही, आता कसं आहे, आता शरीराला आपल्या वळण पडून गेलंय. पक्षाने किंवा वरून तिकीट मिळू न मिळू, निवडणूक लागली तर पक्षाचा झेंडा हातात घेणे आणि काम करणे. पण एवढ्या वेळाना कोणती मुलीचं मुलगा ऐकत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या गोष्टींसाठी मी, आणि थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद.